दुकानामध्ये उंदरायनं वायरी कतरून टाकल्या आणि लाईटचे पुरे 12 वाजून टाकले. सकाळी सकाळी 2-4 मोठांल्या माणसाला आय बाय करून मी निघून गेला दुकानाकडे जायसाठी. सुटर घातलं की उपाते, नाही घातलं की थंडी वाजते. काही समजायला मार्गाने काय करवात. चला असो ते काही असे, तुम्ही ते फॉलोचं बटन दाबा आणि फॉलो करून घ्या. तुमनं फॉलो केलं म्हणजे ना आता मला गरम होते ना थंडी वाजते, संतुलन बिलकुल बराबर राहते. तर आज होता भाऊ नगरसेवक पिंटू भाऊ वाघ यांचा वाढदिवस. मग काय भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या भाऊले, केक वगैरे कट करून घेतला, फोटो वगैरे काढले आणि इकडे वैभ्याची वय शरद लागली. शरद कशाची तर केक खायची म्हणे. केक खायची शरद लावू म्हटलं नाही रे भूमी, अशा खाया खोयाच्या शरदा लावत नाही. मग मी खात होता वो केक, तर तू जवान म्हणतो म्हणे बापा बिना शरद लावायचेस तू एवढा डोरछाप घास खातोय म्हणे. म्हटलं आपलं काम असं आहे भाऊ, दाबून खायचं आणि तंदुरुस्त राहायचं. मग रातच्या टायमाला भाऊ सोयमले बोलवता लाईट फिटिंग करायला का भाऊ उंदरायनं पुऱ्या वायरी कतरून टाकले ना हो. आणि हे खाली पाहू शकता तुम्ही कितल्या वायरी इथं पुऱ्या म्हणजे मार्केटला माझ्या दुकानातून वीज पुरवठा होतोय. इथल्या वायरीचा गोंधळ तेवढ्यात गुरुजी येतो फोनवर बोलत बोलत. म्हटलं कोकळे म्हणे काही नाही तुमच्याकडे आलाय. म्हटलं बराबर चहाच्या टायमावर आलाय म्हटलं दोस्ता तू. मग काय भाऊ चहा वगैरे घेतली आणि हे चालू होतं लाईट फिटिंगचं काम. तर मित्रा हो या छटाक भर उंदराय बाई हे परत पुरी लाईट फिटिंग करणी पडते आता. म्हणजे उंदरायले बी हलक्यात घ्यायचं काम राहिलं नाही ना हो. का काय करतील त्याची गॅरंटी नाही. पुऱ्या लोकायला दिले कामाला लावून. पण आम्ही बी कितले जाबाज आहे, खाणं नाही बोलणार. पहिले या मसाली पावा बोलवल्या, मसाली पावायचा ताव मारला, लगेच गुल्फ्या बोलवल्या. जान जाय पर खाना खाय अशी काम आहे आमचं. आम्ही बी आता गुल्फ्या गाल्फ्या खाता. तडलोक तुम्ही ते फॉलोचं बटन दिसते ते दाबा हो, लवकर सवकर फॉलो करून घ्या. तडलोक स्वयं करतोय लाईट चालू. आज साठी एवढंच दोस्त आहे, भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये.